गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. बघा, आज शनिवार, नेहमीप्रमाणे आपला हा मार्गदर्शनाचा दिवस. आता सगळ्यांना ओढ लागली त्या गुरुपौर्णिमेच्या दीक्षा समारंभाचे. अनेक सेवेकऱ्यांचे नाव आपल्याकडे आलेले आहेत आणि आपण या ठिकाणी गुरुपौर्णिमा, विशेष करून मानवी जीवनाचं महत्व समजावून सांगणारे, या देहातीत बुद्धीला वळवून ती शाश्वताकडे, नश्वरतेकडून शाश्वताकडे नेणारे, अज्ञानाकडून ज्ञानाकडे, अंधाराकडून प्रकाशाकडे, असत्यातून सत्याकडे नेणारे ते गुरुतत्व असते. मानवी जन्म यासाठीच दिलेला आहे परमेश्वराने. बघा, आपल्या ह्या हिंदू सनातन संस्कृतीमध्ये अनेक महान अवतार पुरुष, संत, महान आत्मे होऊन गेलेत. त्याने जी वाट धरली ती फार मोलाची. ते दुःखमुक्त झाले, भवसागरातून तरुण गेले, देवांचे देव झालेत, ईशमय झाले. ती वाट धरणं सोयीस्कर जे आपल्या जवळ आहे. आज जरी सुखाचं असेल तर कर्म बलवत्तर आहे. कर्माचा फेरा कुठलाही चुकत नाहीत. ते देवतांना सुद्धा दुर्लभ आहे. कर्मगती फार कठीण असते, दिव्य असते. ते जाणूनच कर्माचं ज्ञान म्हणजे गुरुगीता होय. गुरु कसा असावा, कसा नसावा, शिष्य कसा असावा, कसा नसावा, आपापल्या बुद्धीतून हा भाग आपल्याला कळतो. त्यासाठी आश्रय आपण ग्रंथांचा घ्यावा. ग्रंथ हेच गुरु सध्याच्या काळामध्ये आहेत. देहातीत गुरु कदाचित ते पूर्ण असतील, अपूर्ण असतील, मायेत षडरिपूरमध्ये अडकलेले असतील. संसाराचा हा जो काही भाग आहे उचलताना कळत कळत नकळत आपल्याकडनं अपराध होत असतात, चुका होत असतात. तर त्या चुका सहज सोडून चालत नाही. त्या चुकांचं, कर्मांचं फळ हे आपल्याला कधीतरी हे पुढील जन्मात भोगावंच लागतं. त्याआधी आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी झालेल्या चुकांबद्दल आपण स्वामींसमोर, स्वामीच आपले गुरु आहेत, त्यांच्या समोर आपण त्या चुका कबूल कराव्यात. म्हणजे ह्या चुका होणार नाहीत. हृदयाला बाण खोचेल असं त्याची वेदना आपल्याला झाली पाहिजे, पश्चाताप झाला पाहिजे. त्या पश्चातापाच्या प्रभावाने ते कर्मदोष श्री स्वामी महाराज नष्ट करून शिष्याला बलवत्तर करत असतात. बघा, आपल्या देहामध्ये एक स्टोर आहे. त्या पाप पुण्याचा हिशोब, कर्मांचा हिशोब जमा असतो. त्याला टाळाने गेलेलं असतं आणि त्याच्या पलीकडे ती मायानेचे वेष्टन असतं. जोपर्यंत कर्मद्वंद संपत नाहीत, चैतन्यात विलीन होत नाही, तोपर्यंत कालाचा प्रभाव कळत नाहीत. योग्यांचे योगी हे सुद्धा मायामध्येच आहेत. महाकाल जबरदस्त आहेत. ती देवता सर्व देवांना भ्रमिष्ट करणारी आहे. महाकाल कुणाच्या ताब्यात जात नाही. सर्वच देवांना महाकालाने घेरले. त्याच्यापासून सर्व सृष्टी निर्माण झाली आहे. आदिनारायण पण तिथूनच तयार झालेत. ब्रह्मा, विष्णू, महेश हे सर्व महाकालाचेच पुत्र आहेत. दुर्गा मातेचे पुत्र आहेत. निरंजन ही देवता आहे आणि सर्व हे जे काय अवतार पुरुष आहेत ते महाकालाच्या अधीन आहेत. म्हणून महाकाल कधी दानव करेल, कधी देव करेल सांगता येत नाहीत. रावणाचं जर पाहिलं, रावण
जरासंध, हिरण्यकश्यपू हे जे अवतार झालेत त्यांचा जन्म जर पाहिला तर वैकुंठातले ते पहारेकरी होते आणि नलविते त्यांचं नाव होतं. तर त्यांनी सनकादिक ऋषींना अपमानास्पद वागणूक दिल्या कारणाने त्या ऋषींचा शाप त्यांना भोगावा लागला आणि त्यांना पृथ्वीतलावरती येऊन दानव बनावं लागलं. तर सांगण्याचं तात्पर्य मानवदेह असो अथवा देवांचा धर्म असतो, मीपणा, अहंकार, गर्व, अभिमान कुठेही शोभनीय नाही. त्याचा दंड हा कालांतराने म्हणतो आपण, म्हणजे काल आला त्याच्यामध्ये. काल सांगतो, कर्म कधी कसं येईल सांगता येत नाही. म्हणून कर्म आणि काल या प्रमुख देवता आहेत. या देवता याचा प्रभाव सर्व देवांवरती आणि मानव जातीवरती आहे. तर या महाकालापासून सोडवणूक कोणाचीच नाही, स्वयं नारायणाची नाहीत, तर आपण कसं सोडवू शकतो? म्हणून पूर्ण शक्ती, पूर्ण ब्रह्मशक्ती भगवान श्रीकृष्ण यांचं आपण, दत्त महाराज यांची आपण साधना भक्ती जर केली तर आपल्याला महाकालापासून वंचित वाचता येतं. महाकाल कोणाला सोडत नाही, सगळ्यांनाच घेरलेले. आपल्यासारख्यांचं, पामरांचं काय? तर कबीरासारखं ज्ञान असलं पाहिजे. कबीराचं जे ज्ञान आहे पूर्ण ब्रह्मतत्वाचं ज्ञान आहे, ती महाशक्ती आहे. कबीराचं ज्ञान म्हणजे महाशक्तीचं ज्ञान होतं. अल्लाह शक्ती ही महाशक्ती, भगवान श्रीकृष्ण ही महाशक्ती. आता कालांतराने बरेच काही म्हणतात विष्णूचे अवतार म्हणजे श्रीकृष्ण. जे काही कृष्ण अवतार झालेत ते विष्णूचे अवतार होते, पण मूळचा एकच कृष्ण या ठिकाणी आला, तो महाकृष्ण. त्याच्या लीला अपरंपार आहेत. तो एकच जर पृथ्वीतलावरती येऊन त्याने गीता सांगितली. परत ह्या काळगणनेनुसार सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग, कलियुग हे 4 युग एक चतुर्युगी 4,32,000 वर्ष होतात. त्यावेळेस एक कलियुग होतं, त्याच्या डबल 8,64,000 वर्ष म्हणजे द्वापरयुग, 17,34,000 म्हणजे त्रेतायुग आणि त्याच्या दुप्पट 35 लाख समथिंग काहीतरी ते सतयुग. तर सतयुगामध्ये मानवाची आयुर्मर्यादा पण मोठी होती, लाख लाख वर्ष होती. ती त्रेता 1000 वर्षापर्यंत झाली. ती द्वापरयुगामध्ये काही शेकडो वर्षापर्यंत झाली आणि तीच आता कलियुगात 100 वर्ष मानवाचं आयुष्य मानलं गेले. आता तेवढे आयुष्य नाहीये. प्रमाण कालाचा वेगवेगळा होता, कार्याची गती वेगवेगळी होती, कालगणना वेगळी होती, काळाचा भाग वेगळा होता. आता विज्ञान युग आहे, ही चतुर्युगी फिरत असते. आता या सगळ्या जर यांची बेरीज केली तशा 71 चतुर्युगी जेव्हा होतात तेव्हा एक मन्वंतर होतं. ते मन्वंतर असे 14 मन्वंतर होतात. तो एक कल्प होतो. तो एक कल्प म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस. तसे 50 वर्षाच्या पदार्थात ब्रह्मदेवाचं आयुष्य आहे. अशी कितीतरी ब्रह्मदेव, अनंत ब्रह्मदेव इथे या ठिकाणी तयार होतात. अनंत ब्रह्मदेवाचं आयुष्य 100 वर्ष आहे आणि 100 वर्ष आयुष्य ब्रह्मदेवाचं आहे. ही कालाची गणना म्हणजे एवढी कठीण. त्यानंतर ब्रह्मदेवापेक्षा मोठं आयुष्य जर असेल 100 पटीचं ते विष्णूचं आहे आणि विष्णूपेक्षा 100 पटीचं आयुष्य शंकराचं आहे, शिवाचं आहे. तर ही कालगणना आहे, किती प्रचंड आहे. त्यात आपले अनंत जन्म होतात आणि अनंत जन्मात आपण गटांगळ्या खात असतो. चुकीचे कर्म केले, देवधर्म केला नाही, नास्तिकपणा केला तर 84 लक्ष योनी फेरा, एवढा प्रचंड हे सनातन धर्म सांगतो. ह्या सगळ्या इतिहासामध्ये असे अनेक धर्म, मुस्लिमांसारखे, ख्रिश्चन, ईसाई, पारशी असे अनंत धर्म येऊन गेलेत. त्यांचे अनंत महापुरुष येऊन करून गेलेत. पण गीता ही अनादी, कबीरांसारखे अनंत परमेश्वर अवतार होऊन गेलेत. पण गीता ही एक बोध राहिला आणि ते परमपूजनीय असा हा ग्रंथ सर्व धर्मांसाठी राहिला. मुस्लिम धर्म याची निर्माण होण्याची काळ आहे, अंत होण्याचा काळ देखील आहे. सनातन धर्माचा कुठल्याही प्रकारचा काळ नाही.
कारण मुळातच काळ महाकाल सनातन धर्मामध्ये येतात. तर अशा उच्च संस्कृतीमध्ये ही भारतीय संस्कृती ही अपरिमित जबरदस्त ब्रह्मतत्वाने भरलेली असताना आपण फाटक्या तुटक्या लोकांचा आदर्श घेतो. एवढी मोठी संस्कृती यात जर उतरलात, विज्ञान युग म्हणजे त्यात काही लागतच नाही. जर आपण देहाची बंधनं सोडून आत्मिक तत्वाकडे जर वळलो तर तो विशाल असा सागर आहे. त्या सागरामध्ये आपण काय नाही करू शकत. हे अनंतात जर सामील व्हायचं असेल तर मग गुरु करावा लागतो. एवढं सगळं ब्रह्मांड चक्र एवढं कठीण असता कारणाने आपण ह्या जड जीवाची अविद्या जवळ घेऊन बसतो आणि मनशंके करून आपण आपला देह सहज संपवतो. बघा, पुण्यकर्म प्रत्येकाची असतात. 84 लक्ष योन्यांमध्ये देखील पाप पुण्य आहे. त्याचा पुण्याचा भाग जर जास्त असेल तेव्हाच 84 लक्ष योनीतून या काल्पनिक गोष्टी नाहीत, ते साधारण नाहीत. त्याला शास्त्र पुराणात, वेद पुराणात, गुरुपुराण आहेत. गुरु कुठल्याही शास्त्रातूनच बोध देत असतात. आणि हिंदू संस्कृतीच काय, अनेक संस्कृती देखील इथूनच निर्माण झाल्या आहेत आणि या गोष्टींना प्रमाण मानतात. आपल्या धर्मात तुम्ही कुठल्याही वाईट गतीला असाल तर पुत्राच्या माध्यमातून ती वाईट गती सोडवता येते, असं कुठल्याच धर्मात असं नियोजन नाहीये. लाख लाख करोड करोड अनंत अनंत युग हे मुस्लिम धर्माचे असो, ख्रिश्चन धर्माचे लोक नरकामध्ये पाप भोगतात. त्यांना दुय्यम साधन काहीच नाही वर येण्याचं. पण आपला जर पित्र जर नरकात गेला असेल तर आपण त्याच्या नावाने अन्नदान, त्याच्या नावाने आपण पाणीदान, ज्ञानदान जर केलं तिथपर्यंत जाऊन पोहोचतं. त्याचा नरकाचा बरकरीमधून चटकन सोडणं त्याला करता येते. जर एखाद्या जर भक्ताचा उद्धार करायचा आहे संसारात राहून भगवंताला, त्याच्या 3 पिढ्यांचे स्वर्गस्थानी गेलेले असावे लागतात. 21 पिढ्यांचा उद्धार होतो. म्हणजे ही चेन किती मोठी आहे हिंदू संस्कृतीची, सनातन संस्कृतीची. अशी चेन कुठेही नाही. आपण आपल्या धर्माचंच काय परधर्माच्या सुद्धा लोकांना तिथून बाहेर काढू शकतो. वर्तमान काळात त्याने जी कर्म केले ती कर्माचे भोग त्यांना भोगण्याच आहेत. काही विषय वासनेत अडकल्यामुळे काही भूतात्मे प्रेतात्मे वाईट गतीला जातात आणि द्वेषात्मक पद्धतीने ते बदला घेत असतात. आणि विधात्याच्या लेखानुसार काही वेळेस तो योग आपल्याला येत असतो, पिशाचा योग असो, आणखी इतरत्र वाईट शक्तींचे योग असो. पण गुरुनामाची शक्ती जर आपल्याजवळ असेल, गुरुमंत्र असेल, गुरूंची साधना असेल तर ते सहज आपलं अंतःम पटल किंवा जे कर्मांचा जो भोग आहे तो सरळ भोगून संपवून तो स्वच्छ केला जातो. पुढच्या जन्मात ते आपलं कर्म भोगावे लागत नाही. काही वज्रलेपासारखी पाप असतात, ती अक्षय कालानुसार वारंवार भोगावी लागतात प्रत्येक जन्मात. काही अक्षय पुण्य असतात, ती वारंवार पुण्य भोगता येतात. म्हणून कर्म हे उत्तम असावं, कर्म बंधनात असावं. जर आपल्याला कोणाचं वाईट करता आलं नाही, चांगलं करता आलं नाही, निदान वाईट तरी करू नये. आपल्याला जर कोणाचं चांगलं करता आलं नाही, वाईट करू नये, हे धोरण आधी ह्या गुरुपरंपरेत घ्यावं. चुकून सुद्धा मांसाहार करू नये. मांसाहार परश्री माते समान, दारू या गोष्टी या संस्कृतीला बाधक आहेत. याचा सांभाळ करावा. मोठमोठे ऋषी स्त्रीच्या तावडीत सापडून त्यांचं जप वाया गेलंय. धर्मसंस्कृतीची हानी झाली आहे. म्हणून परश्री माते समान म्हणावी. लोभ हा कुठलाही ठेवू नये. लोभ हा पापाचा बाप असतो. क्रोध विनाशकाली असतो. अनेक संकटांना क्रोध जन्म देतो. द्वेष मत्सर हे आपल्याला त्या ठिकाणी कर्म गहन गतीकडे घेऊन जातात. म्हणून गुरु करणं म्हणजे काय, षड्रिपूंवरती हळू का असेना विजय मिळवणं. पापराशीतून मुक्त होऊन आपण पुण्यत्वाकडे वळणं. गुरु करणं म्हणजे काय, आपल्या अंतःशेषामध्ये जे काही पाप असतील ते समूळ नष्ट करून पूर्ण तत्वाकडे वळणं, त्याला गुरु म्हणतात.
गुरु म्हणजे तुमचेच पुण्याचा भाग आणि तुम्हाला आशीर्वाद देऊन तुमचेच कामं करून आणि तुम्हालाच उच्च पदावर नेणं म्हणजे गुरु नाही. बघा, खऱ्या शतशिष्य आणि खरा गुरु शतशिष्याला परम आणि जे खोटे नाटे असतात त्यांना बाहेरची पद देऊन मोकळे करतो किंवा बाहेरच्या गरजा देऊन त्यांना मोकळे करतो. भ्रमिष्ट आणखी भ्रमिष्ट करण्याचं काम करत असतात. आता काही देवता आहेत, तुम्ही त्यांच्याकडे जा, संपत्ती वगैरे तुम्हाला बऱ्याच काही गोष्टी नवस पूर्ण करून देतात, अडचणी असेल सॉल्व्ह करून देतात, ते देवता करतात. पण ते देवतांना असं वाटत नाही जीवाचा उद्धार व्हावा आणि हा आपल्यासारखा व्हावा किंवा याचं जीवनमुक्त होऊन त्याचं कल्याण व्हावं, हा देवतांना वाटत नाही. तुम्ही किती नवस करा, किती काही करा, किती तीर्थ करा, किती ज्योतिर्लिंग करा, किती चारधाम करा, जर देवांना वाटतच नाही की तुमचा उद्धार व्हावा, पण तुमची खूप भक्ती असेल प्रमाणाखाली आणि तो देव तुमच्या भक्तीला बांधील असेल, तर तो देव सांगेल, अरे बाबा देव सांगेल, अरे बाबा तू गुरु कर, तेव्हा तुला माझं स्वरूप कळेल. लक्षात घ्या, किती मोठी गोष्ट आहे. आपण कुठल्या स्थितीला वावरतो, किती अज्ञान पण आपल्याकडे आहे, नेमका कुठला धर्म पाळावा, कुठला गुरु करावा, गल्लोगुल्ली गुरु झालेले आहेत, नेमकं कोणाला करावा, किती मोठा प्रश्न आहे. तारणहार कोण आहे, 2 4 5 लोकांची कामं झाली, शेकडो लोकांची कामं झालीत म्हणजे तो गुरु नसतो. संत संत असतात, पण जो आपल्याला ज्ञान देतो, जो आपला अज्ञान पटल दूर करून सतप्रवृत्तीकडे वळवण्याचं काम करतो, जो आपल्या सहवासात येऊन दुःख मुक्त करतो, जे आपल्याला दुःख ही स्वयं ते दुःख सोडण्याचे मार्ग सांगतो, जो तळमळीने आपल्याला मोक्षाचा मार्ग दाखवतो. अनंत पाप, अनंत राशी, अनंत सगळं अनंत, या अनंतातनं सोडवणं म्हणजे फार कठीण. कित्येक जन्म लागतात, खरे गुरु मिळत नाहीत. कितीतरी साधना करावी लागते, कित्येक जन्म उलटून जावे लागतात, परमेश्वराची एकनिष्ठेने सेवा करावी लागते, तरी गुरु मिळत नाहीत. गुरु मिळणं दुर्लभ असतात आणि कबीरांसारखे पूर्ण तत्वाचे जर गुरु मिळाले तर भाग्यवानच. एकमुखी दत्त महाराजांसारखे जर पूर्ण गुरु मिळाले तर भाग्यवानच. खूप तपश्चर्या करून पूर्णत्वाला जावं लागतं, सहज साध्य नाही. अनंत जीव अनंत मार्गात अनंत ठिकाणी अडकून पडलेले आहेत, त्यांना बाहेर काढणं फार कठीण गोष्ट आहे. असंभव आहे सगळ्या कृती घोर कलियुगात, तर आपण त्या पूर्ण ब्रह्मसत्तेकडे जाऊ शकतच नाही, ते दुर्मिळ आहे. किती हवन करणार, किती पूजापाठ करणार, किती तंत्रमंत्र करणार, हे शेवटी कुठपर्यंत हे तुम्हाला कुठे घेऊन जाईल. वर्तमान काळात तुमचे दुःख नष्ट करतील, पण नंतर पुढचं काय. त्या जीवाला ज्ञान मिळालं पाहिजे, योग्य ती गती मिळाली पाहिजे. गतीशिवाय शोभा नाही. सगळ्याच ठिकाणी मंदिरांचे व्यापार झालेत, भ्रष्ट मत झालीत, परब्रह्माला रोखण्याची ताकद नाही. कुठलाही मेळावा फक्त पैशाच्या उद्देशाने घेतला जातो, फक्त पैसा 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 हेच कारण केलं जातं. त्यात भक्ती नावाची गोष्ट दुर्लभ झाली आहे. स्नेहश्री गुरुदेव दत्त परिवाराच्या माध्यमातून प्रत्येक जीवाला भक्ती शिकवण्याचा प्रयत्न आहे. आणि भक्ती ही अशी असावी, ती ज्ञानयुक्त असावी. भक्ती अशी असावी की त्या भक्तीत परमेश्वर ओळखला गेला पाहिजे. बघा, दास बना, सेवेकरी बना, अहंकार कुठल्याही गोष्टीचा नको. श्रीमंती असो या गरिबी असो, सदा सर्वदा श्री स्वामी महाराजांमध्ये लीन असा. जे काय चाललंय सर्व त्यांच्या इच्छेने चाललंय, जे काही पुढे होणार आहे त्यांच्या इच्छेने होईल. इच्छेत इच्छा मिळून राहा, म्हणजे आपले सर्व कर्म ही ईश्वरार्पण होतील. स्वामींना भूषणा होईल असं वागा, म्हणजे त्या तत्वाशी तुम्ही एकरूप राहा. श्री स्वामी महाराज म्हणजे एक तत्व आहे, ते कृष्ण तत्व आहे, अनंत अनादी आहे, ते शाश्वत आहे.
अविनाशी आहे, त्या तत्वाचा जर अभ्यास केला तर तत्वात सामील व्हा. जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर या चार गोष्टी फार महत्वाच्या आहेत. त्यात गुरूंचं साध्य आपलं असावं लागतं. गुरुशिवाय तरणोपाय नाही. जीवाची जास्तीत जास्त काही देवता बनता येईल, परमेश्वर स्वरूप बनणं फार कठीण. त्याच्यामुळे म्यूट करा. कोण आहे? केलं दादा. श्री स्वामी समर्थ. आपण गुरु कशासाठी करावा हे एवढं अज्ञान पण आपल्याकडे आहे. परमार्थ काय नेमकं हे अज्ञान पण आहे. त्या काळामध्ये अनेक संत येऊन गेलेत, जनजागृती केली. बघा आपल्याकडे सकाळी सकाळी संध्याकाळी वासुदेव यायचे, छान छान गीते म्हणायचे. त्यासाठी ते त्या गावामध्ये जनजागृती करत होते. परमेश्वराचं नामस्मरण करा, झोपत उठा, जागरे व्हा. त्या काळाचा तो काय भाग होता, तो दास्यत्वाचा भाग होता. ते परमेश्वर दूत आपल्याला जागृत करत होते. आता अनेक संत मीडिया याच्या माध्यमातून आपल्याला जनजागृती करत असतात. बघा मन एवढं चंचल झालंय, त्या मनाचा वेग एवढा विक्षिप्त झालेला आहे, ते कधीही कोणावरती विश्वास ठेवत नाही, शंकेखोर झालंय. ते आज इथं तर उद्या वारंवार इकडे तिकडे भटकत असतं. मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप, ऑफिशियल कामं, संसाराची प्रश्न, हे सगळं करत असताना इतका व्यथा, इतका गुंथा त्या मनाने जवळ घेतलेला असतो. क्षणभर विश्रांती नाही आणि अध्यात्माचं कणभर ज्ञान नाही. आणि हे असं कुत्र्या मांजरांसारखं डुबून डुबून एक दिवस लोन फेडून, कर्ज फेडून, व्यवसायांच्या मागे लागून कुठेतरी काहीतरी मिळवण्याच्या नादामध्ये खूप काही मिळवलं म्हणून समाजाला दाखवतो. पण जर पाहिले एका दृष्टिकोनातनं खूप काही गमवलेलं असतं. चालेल, दुसरा टप्पा खूप आवडेल आम्हाला. अध्यात्मात या, संसारात खूप काही गमवा, आपण अध्यात्मात कमवा. जे हिरे म्हटलं जातं पृथ्वीवरचे, तुम्ही संसारात खूप काही कमवलं आणि अध्यात्माकडे आलेच नाहीत म्हणजे तुम्ही खूप काही गमवल्यासारखं आहे. एवढं गमवल्यासारखं आहे तर भयंकर यातना आहे पुढे. कारण तुम्ही स्वतःचं स्वरूप समजूनच घेतलं नाही. प्रत्येक वेळेस म्हणतो 84 लक्ष योनीमध्ये बुद्धी आहे का? मग तुम्ही जंगलातले प्राणी पहा, पशु पक्षी पहा, जीवजंतू पहा, समुद्रातले पहा, ते सर्व जीव पहा. ते सगळे प्रेरणा तुम्ही फिरून आल्यात एक दिवस तरी. सगळे प्राणी तुम्ही झालेला, म्हणजे सर्पाला घाबरतात तुम्ही, कधीतरी येऊन सर्पाच्या भोंग्यात हिंडले तिकडे तिकडे कानाकोपऱ्यामध्ये. अगदी एक एक जीव 84 लक्षातला तुम्ही फिरून आलेला आहात. ते ब्रह्म चैतन्यमय, ही सृष्टी चैतन्यमय, अहम ब्रह्मसी तत्व आहे. म्हणून आपण प्राणी मात्रांवर दया करा, ही आपल्या संस्कृतीचा सूक्ष्म अभ्यास आहे. प्राणी मात्रांवर दया करा. एकही जीव असा नाही की तो हे 84 लक्ष फिरून आलेला नाही. वरून कोणी टपकलं का? नाही. योनीतनंच आलो, पण याच्या आधी आपण असं होतो त्याचा विचार कोणी केला का? अशा कितीतरी योन्या फिरून फिरून भयंकर दुःख बघून, कारण त्या योन्यांना बुद्धी नाही दिलेली परमेश्वराने, आहे तेवढीच दिली आहे, लिमिट आहे त्याला. पण मानवाला एवढी बुद्धी दिली की तर तो स्वतःला ओळखू शकतो, तो त्या परमेश्वराचा अंश आहे हे त्याला कळू शकतं. खूप जालिमशी ही माया आहे, काल आहे, तुम्हाला घेरून घेरून तुम्हाला पूर्ण वाटोळ करणार आहे. अनंत दुःख तुम्हाला देणार आहे. म्हणजे काय दुःख कशाला म्हणता येईल? तुम्ही फार पुण्य कमवलेत आणि ती पुण्य तुम्ही वैकुंठात घालवली तरी काल तुमचा बदला घेणारच आहे. म्हणजे तुम्हाला कालाने घेरलंच आहे. तुम्ही स्वर्गात जरी गेलात, तुम्ही कैलासात जरी गेलात तरी समजा, तुम्ही शिवाजवळ जरी बसलात तरी समजा कालाने तुम्हाला पिळलंय, मारलंय, संपवलंय, योग्य गतीला नेलंच नाहीये.
मग गती कोणती मागायची? कबीरांनी मागितली बघा, सतलोक. पूर्ण ब्रह्म, पूर्ण परमेश्वर. कबीरांचं ज्ञान विशाल होतं. अल्लाह मालिक. कबीर कोण होते? गेल्या जन्माचे शुकमणी होते. अखंड पूर्ण वैराग्य. त्या शुकमणीची गोष्ट गेल्या वेळेस सांगितली मी, की 12 वर्षाचं बाळ गर्भात होतं, बाहेर निघायला येत नव्हतं. व्यासांची पत्नी 12 वर्ष गर्भात बाळ होतं. कंटाळले. भगवान कृष्णांना सांगितलं की हे तिच्या यातना किती होत आहेत, 12 वर्ष झालेत, तो गर्भातनं बाळ बाहेर निघत नाहीये. भगवान कृष्णांनी सांगितलं, तो जो आहे तो फार श्रेष्ठ ऋषी आहे, तो बाहेर येऊ शकत नाही, त्याला आईचे मुख पाहायचं नाहीये, त्याला जंगलात जाऊन ती डिलिव्हरी करा, तेव्हा तो बाहेर येईल, त्याचं सोडून द्या. असं म्हणून त्या मातेला तिथं नेऊन डिलिव्हरी केली आणि ते शुक म्हणून त्या ठिकाणी राहिले वनवासात. थोडं प्रचंड असं खडतर वैराग्य त्या शुक मुनींचं होतं. त्या शुक मुनीं इतिहास आपल्याला माहितीये, ते व्यासांचे पुत्र होते. तेच ह्या जन्मी कबीर म्हणून आलेत कलियुगात. तर कबीरांचं ज्ञान हे पूर्णत्वाचं ज्ञान होतं. त्यांनी अखंड देवांचा इतिहास सांगितला, पूर्ण परमात्मा कसा आहे हे समजावून सांगितलं. त्यात नाथांशी त्यांचा संयोग आला. गोरक्षनाथांना त्यांनी पूर्ण ज्ञानाची दीक्षा दिली. हे सर्व करत असताना ही आपली शक्ती देखील कृष्ण शक्ती आहे. प्रपंचातला कृष्ण बसत नाही, पण लंगडा बाळ कृष्ण हा प्रपंचातला आहे. मूळ कृष्ण वेगळा आहे, महाविष्णूचा अवतार. मूळ कृष्ण वेगळा आहे, काळा कृष्ण, काळा राम हे पूर्णत्वाची लक्षण आहेत, हे पूर्ण ब्रह्माची लक्षण आहेत. ही जी शक्ती आहे, एकमुखी दत्त शक्ती, ही विशाल आहे, ही महाशक्ती आहे, ही महाकालाच्याही पलीकडची आहे. आपल्या आयुष्यात अनेक घटना होतात, त्या सर्वस्वी जबाबदार आपण पूर्ण करतो. प्रत्येकाच्या आयुष्यात अशा भरपूर घटना घडल्यात, त्या महाकालाच्या स्वाधीन होत्या. गुरूंचं जेवढं प्रेम होतं, भगवान कृष्णांनी भरभरून प्रेम दिलं, पण काही कथित घटना घडल्यात पूर्व संस्कारानुसार, त्यात महाकालाच्या आदेशानुसार त्याच्या आयुष्यातल्या बऱ्याचशा घटना घडल्यात. तर त्यावेळेस गुरु थोडे लपून जातात. आपल्या आयुष्यात सुद्धा अशा खडतर काही घटना घडतात. प्रसंचित असतं, प्रारब्ध असतं. काही दुःखातूनच आपल्याला सुखाचा भास होतो, दुःखातूनच आपला परमेश्वर कळतो, कारण दुःखाच्या करीब हा परमेश्वर असतो, सुखाच्या राशीवर शैतान असतो करीब. अपाट पैसा, अपाट संपत्ती, यांना देवधर्म, किती अज्ञानपणात फिरतात हे लोक. अपाट पैसा यांच्याकडे, टाटा, अंबानी, बिर्ला यांच्या लग्नांमध्ये बघा यांचे झगडे काय चाललेत. त्यांना आहे का भास जगात आमचं काय काम, आम्ही कुठे आलो? त्याने सोन्याच्या अंगावर कपडे जरी घातले, सोनं जरी खाल्लं तरी काय होणार आहे? किती ऐश्वर्य, प्रभाव किती, किती नाटकं, किती चमचेगिरी, किती काय चाललंय बघा. त्यांना अध्यात्माचं आहे का? त्यांनी देवाशी मस्त मंदिर बांधून देतात, ते ब्राह्मण लावून देतात आणि त्यांना घंटा टिपायला. अरे स्वतःला ओळखायला वेळ नाही, फक्त पैशाचा तमाशा चाललाय. खऱ्या ज्ञानाची ओळख नाही, ते बावडगिरी चालले, पानसडगिरी चालले. प्रत्येक मानवाला जीवन तसं परमसिद्ध अधिकार आहे की त्याने स्वतःला ओळखलं पाहिजे, आत्मजागृती केलीच पाहिजे. सकाळी उठून आरत्या म्हणतात, जागृत होई आत्म या रामा, अनामा सचित सुखधामा. याचा अर्थच कळला नाही. आरत्या किती टिपल्या, त्याला काय अर्थ आहे कोणी समजावून सांगितलंच नाही. फक्त तुमच्याकडे पैसे डबडे भरून द्या आम्हाला, एवढंच सांगितलं, पण जागृत आत्मा कधी केलाच नाही. तत्वाचा लभ माग मोसना धोंडणे सत्वातही. खरं सत्य आहे, घोर कलियुगामध्ये तत्व हरपलंय आणि अर्ध्या पूर्ण मार्ग ऱ्हास करताय धर्माचा. पूर्णत्वाचं ज्ञान कोणाकडे नाही, पूर्ण गुरूंचं ज्ञान कोणाकडे नाही.
सर्व देव परमेश्वराचेच अंश आहेत. ज्याला त्याला एक विशिष्ट विभाग दिलाय, त्या देवता तेवढ्या कक्षे मर्यादितच आहेत. नारायणला सुद्धा एक विशिष्ट कक्ष आहे, त्या कक्षेच्या बाहेर पलीकडे काम नाही करू शकणार ते. महाकाल आहे, तो सगळ्यांना घेरून आहे. कर्म आणि ती देवता त्याच्या अधीन आहे. पाहिजे जसं कर्माला तो नाचवतो. तो काल आपल्या डोक्यावर नाचलेला असतो कधी बघा, सहज म्हणतात काल त्याच्या डोक्यावर नाचतोय. म्हणजे एखादा जर चुकीचं काम करतो, आपण म्हणतो ना, जर हा व्यक्ती चुकीचं करतोय आणि तो चांगला ऐकायला सरळ नाही, त्याच्या डोक्यावर काल नाचतोय, आपण सरळ म्हणतो. डोक्यावर काल नाचतोय म्हणून तो असं कर्म करतोय. म्हणजे कालाच्या अधीन कर्म आहे. तुम्हाला उपटून कसं फेकायचं ते कालाला चांगलं माहिती आहे. किती देवतांची सेवा करा, काल त्या पूर्ण पुरुषोत्तमाला घाबरून असतो आणि त्या पूर्ण पुरुषोत्तमाची सेवा आपण करतो. आम्ही जो मंत्र सांगितलाय, कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः. तर उत्तम कृष्ण पुरुषोत्तम भजला पाहिजे. पुढचा पूर्ण कृष्ण हा वेगळा आहे. कृष्ण गीता फार वेगळी आहे. एक शिडी आहे, त्या शिडीत टप्प्याटप्प्याने आपल्याला पुढे सरकायचंय. पुढे खूप आव्हान आहे, युद्ध आहेत, गुरुमंत्राने पुढे चालायचंय. जे स्वामींनी मिळवलं ते आपल्याला मिळवायचंय. दत्त महाराजांचा जो योग होता, साधना योग, तो त्या जीवनात त्याचा भाग आपल्याला बनायचा आहे. 12,000 वर्ष तपश्चर्या केली दत्त महाराजांनी. लाख लाख वर्ष बसले सेवेला, तपाला. तेव्हा त्याने त्यांचा स्वतःचा शोध घेतला. कबीरांचे सारखे अवतार येऊन सहज पूर्ण ब्रह्म शिकवून जातात. असे कबीरांसारखे अनेक अवतार येऊन गेलेत. हा एकच अवतार नाही, अनंत अवतार पृथ्वीवरती झालेत परमेश्वराचे. हा एकच अवतार नाही, अनंत आहेत. ज्याने मूळ पूर्ण ब्रह्म ओळखलं, त्याने स्वतःचा फायदा करून घेतला आणि त्या नियतीनुसार जेव्हा त्यांचं कार्य होतं, त्या कार्यात जे जे जीव सापडले त्यांना मोक्षाला नेलेत, म्हणजे लटकले लटकूनच गेलेत. अनंताचा फेरा वाईट आहे. आता सगळ्यांना वारीचं वेळ लागलंय, पंढरीचं वारीचं. भगवान कृष्ण महाराष्ट्रात येऊन मित्राच्या स्वरूपात आलेत. कारण महाराष्ट्राचं प्रेम ते कृष्णाला हवं होतं, म्हणून पुंडलिकाच्या माध्यमातून विठ्ठल नाव धारण करून रुक्मिणी सहित 28 युगे एका विटेवर उभे राहिलेत. ते विठ्ठल कृष्ण स्वरूप आहेत, विष्णूचे अवतार आहेत. तर गुरुकृपेने अनेक देवांची ओळख होते. आपण सर्वसामान्य, आपली बुद्धिमत्ता, आपलं ज्ञान हे कुठेतरी कमी पडतं. आपण त्या पूर्ण पुरुषोत्तमाच्या मागे लागत नाही. मोक्ष माहित नाही, पुरुषार्थ माहित नाही, नेमकं कुठलं कर्म करावं की जेणेकरून मन शांती मिळेल, परमशांती मिळेल, अध्यात्माची गोडी लागेल, परमेश्वराची आवड कधी प्राप्त होईल. सुखाच्या वर परमेश्वर कितीही बसला तर त्याची आवड निर्माण होत नाही. संकट द्यावी लागतात, दुःख द्यावी लागतात, दुःखातून नाना प्रकारच्या परीक्षा भक्ताच्या घ्याव्या लागतात आणि तिथून जी कसोटी लागते, त्या कसोटीच्या माध्यमातून ती ओढ परमेश्वराची आपल्याला निर्माण होते. आणि ती ओढ एकदाची निर्माण झाली, आयुष्यात प्रल्हादासारखं संकट कोणाला होतीत का? जरा विचार करा. जशी जशी संकटात तो दृढ निश्चयाने भक्तिभावाने तो परमेश्वराशी अनुसंधान करायला लागला, मग त्याला भयंकर प्रसंगाला सामोरं जावं लागलं आणि प्रत्येक टप्प्याटप्प्याला त्याचं मरण निश्चित होतं. पण अखंड श्रद्धा निष्ठा भगवंतावर ठेवून तो तरत होता. त्याच्या फार कठोर परीक्षा होत्या, पण कठोर परीक्षेतनं भगवंताचं दर्शन झालं का, तर ते चुंबकासारखे परमेश्वर होडला गेला भक्तीने. आणि परमेश्वर प्रसन्न झाला आणि हिरण्यकश्यपूचा वध झाला.
सांगण्याचा उद्देश असा की आपल्या हातच काही वाईट शक्ती आहेत, वाईट कर्म आहेत, जे आपल्याला परमेश्वरापासून दुरावतात, गुरूंपासून दुरावतात. गुरु कधी कोणाला दूर करत नाहीत, आपले कर्म आपल्याला दूर करतात. आमचं प्रेम सगळ्यांवर सारखं असतं. कधी तुमच्या कर्माचा कुठला भाग येऊन जाईल आणि तुमच्या डोक्यात किडे घुसतील, आमच्यापासून दूर होणार सांगता येत नाही. अनंताच्या काळात लोटले जाणार. भक्ती करणं सिंहाचं काळीच लागतं. छोटे मोठे साक्षात्कार लक्ष देऊ नका. मूळचा साक्षात्कार महत्वाचा, परमेश्वर दर्शन महत्वाचं, संपूर्ण जड जगताची माया हटणं महत्वाचं. लख प्रकाश पडला पाहिजे, मी कोण, त्या परमेश्वर उत्तर दिलं पाहिजे, अरे तू माझाच खरा अंश बघ, मी तू काही वेगळा नाही. माध्यम गुरु असतं, गुरूंच्या कृपेने हे सगळं घडतं. कोण कुटील मी कवन कार्य मम जनी काही सारा हो, करी मजाईचा निर्भय निश्चल समसखला पाहू. कुठेतरी या परीक्षा दिल्यात पिठले महाराजांनी, म्हणून त्यांच्या मुखात हे वाक्य निघालेत. कोण कुटील मी कवन कार्य मम जनी काही सारा हो, करी मजाईचा निर्भय निश्चल समसखला पाहू. हे ज्ञान असावं लागतं. आईच्या गर्भातनं आपण जन्माला आलो म्हणजे हाच परिचय एक आपला अनादी असा परिचय, अनंताचा परिचय. फार कर्माच्या वाईट घटनेतून आपण अनंत जन्म घेतोय आणि भयंकर दुःखाला बळी पडतोय. या घनघोर कलियुगामध्ये हे भवसागरात जर काढण्याचं रहस्य असेल, हे मायेतनं बाहेर पडायचं जर रहस्य असेल, तर गुरूंशिवाय तर उपाय नाही. हे सगळं सोडून पळायचं का? प्रपंच करायचा नाही का? प्रपंच नेटका करावा, परमार्थ फार मोठा करावा, संतांची संगत धरावी. संत संग देई सदा. परमेश्वराकडे एकच मागणं असतं, हा जीव खोटा आहे, मन खोटं आहे, चंचल आहे, पापी मन असतं, हे शंकेखोर असतं, त्याला वारंवार ट्रीटमेंट द्यावी लागते, वारंवार सत्संगात प्रभावित करावं लागतं. सत्संगात गेल्याशिवाय हे मनाला, आपलं मनच सगळं दुःखाचं समूळ आहे. त्या मनामुळे वाटेल ते काय घडतं. मन कधी कोणाचं ऐकतच नाही. मग आपण मनाची गुलाम आहोत, लक्षात घ्या. आता इथं जायचं, तिथंच जायचं, आता इकडे असे कर्म करायचे, सगळं मनाच्या अधीन आपण चालतो. मनाला आपल्या अधीन आपण कधी करत नाही. आपण आपले एकीकरूपणा करतो, मनाची गुलाम होऊन जीवन जगत असतो. आणि सगळा जो पसारा तुमचा जो सांभाळलाय, षड्रिपुण्य सांभाळलाय, आणि मन सगळं गढूळ झाले, ते षड्रिपुण्य झालेत. ते चंचल मन, त्याला स्थिर करणं एवढं कठीण आहे, एवढं कठीण आहे. ते मोठमोठे ध्यान करून सुद्धा, तप करून सुद्धा ते मनाला स्थिर करू शकले नाहीत. केवळ गुरुकृपेनेच मन स्थिर होतं. गुरूंच्या एका कृपा दृष्टीने ध्यान लागतं, ध्यानातच मन स्थिर होतं. एकदा का मन तुमच्या ताब्यात यायला लागलं, मन जिंकला तो जग जिंकला. बघा, अध्यात्म जिंकला. किती मंत्र तंत्र सगळं मनाला रोखण्यासाठी, मनाला बंधनात टाकण्यासाठी. मनाचा स्वभाव विकारी आहे, त्याला विकार न सांगता लागतात. कुठल्याही संगतीची गरज पडत नाही, पण चांगलं करण्यासाठी एक योग्य संघ लागतो, संघ विचार लागतात. सहज चुकीचे आपल्याकडनं वागलं जातं. एक 5 मिनिटात मोठमोठी पाप केली जातात आणि ती भोगण्यासाठी 5-5 वर्ष लागतात. बघा, कर्माची गती एवढी कठीण आहे. म्हणून असं कर्म करा, जाणून बुजून. जिव्हा नियंत्रणात असली पाहिजे. जिभेमुळे आपण आयुष्याचं खूप बरबादी करतो. भली मोठी संकट आपल्या आयुष्यात आपण जिभेने निर्माण करतो. मौनम परम साधनम. काहीच न बोलता उत्तर देत चला. थोडं महाभारत वाणीने घडले, वाणीने वाईट वाणीचा प्रयोग करून महाभारत घडले. म्हणून वाणी खूप महत्वाची. थोडं मोठ्यांचा नमन करत चला, झुकत चला आई वडिलांसमोर, देवासमोर. संस्कृतीचा आदर्श ठेवा, थोर व्हाल, मोठे व्हाल. संस्कृती रक्षक बना, संस्कृती भक्षक नको. दानवी वृत्ती नको. गडगंज श्रीमंती असेल ते सोन्यात
चांदीचे तुमच्या गळ्यात असतील काही गटगळ माळा, पण सात्विकता असू द्या. सात्विकता असाल तर गड जिंकाल, आजीवन गुरूंना भजाल तर तरुण जाल. नाही तर गुरु पौर्णिमा यावी तात्पुरतं थोडं कुदून घ्यावं, नंतर सगळं विसरून जावं. काळ थैते नाचतोय, तो कधी तुमचा बळी घेईल सांगता येणार नाही. आपण स्वामींचे चरित्र अक्कलकोट मध्ये बखर वाचतो अक्कलकोटचे. बघा किती अनुभव आहेत. काल कधी कोणाचा भक्षक होऊन जाईल सांगता येत नाहीत. त्यात आणखी घोर कलियुगात जन्म. म्हणून गुरूंशिवाय तरणोपाय नाही. देवतांचा आशीर्वाद, गुरुच्या संपर्कात आल्यानंतर देवता तुमच्या आशीर्वादाला द्यायला असतात. आम्ही वारंवार म्हणतो इथे शक्तीने महाशक्ती आहे. आमच्या संपर्कात आल्यानंतर अनेक लोकांना व्हीआयपी ट्रीटमेंटमध्ये तीर्थस्थानावरती का मिळते वरती, कारण तुम्ही त्या फार मोठ्या महाशक्तीच्या संपर्कात आला म्हणून. सहज होत नाही. विष्णू सहस्रनाम किती म्हणणार, रामरक्षा किती म्हणणार, त्याचा प्रभाव तुमच्या आयुष्यात पडणारच. गुरुमंत्र किती रेटणार, बीज मंत्र किती जप करणार, त्याची जर आपण पथ्य पाळलीत कालांतराने तर प्रभाव एवढा जबरदस्त असेल कलियुगात, तुम्ही इतरांपेक्षा असामान्य असाल. आपण स्वतःला शोधलं पाहिजे. त्यासाठी मानव जन्म आहे. आत्मा परमात्म्याचं ज्ञान या जन्मातच मिळून घ्या. त्यासाठी पुरुषार्थ करा, पराकाष्ठा करा. अज्ञान स्त्री आहेत, मला माहिती स्त्रियांना हे ज्ञान मिळत नाही. चोल मोल प्रपंच यातच अडकलेली स्त्री असते, त्याला ही बुद्धीच नाही. पण गुरुशक्ती जर मोठी असेल तर निश्चितच स्त्रियांना देखील ज्ञान मिळतं. आत्मज्ञान म्हणजे खायचं काम नाही, ते बाजारात कुठे मिळत नाही. अजून आम्हालाही कसली प्राप्ती नाही. आम्ही फक्त जीवन भक्ती या क्षेत्रात लावतोय. ज्याने त्याने आपला स्वायत्तता शोधावी, भक्तीच्या माध्यमातून त्याने सिद्ध व्हावं. जसं पडेल तसं परमेश्वर भजन चिंतन करून त्याला प्राप्त करावं. आमचा उद्देश तेवढा एकच आहे. या गुरुपणाची थोर सेवा तुमच्याकडनं झाली पाहिजे. जप तप पारायण करून तुमचे दोष नष्ट करून तुम्ही त्या परमेश्वर चरणी दृढ श्रद्धा ठेवून त्यात लीन झालं पाहिजे. प्रत्येकाचा श्वास कधीतरी संपणार आहे, असं कोणीच नाही या भूतलावरती तो कायमस्वरूपी राहिलाय. प्रत्येक अवतार कार्य सुद्धा कार्य लिमिटेड आहे. नियतीचे बंधन असतात. परमेश्वरी कार्याला ते नियती बंधनात कार्य करून घेते. देवता ज्या आहेत 12 ज्योतिर्लिंग वगैरे आणखी इतरत्र त्या स्थान म्हणून त्या स्थानावर बसल्या आहेत. त्यांनाही मर्यादा कधीतरी उठवल्या जातात, कधीतरी स्थापल्या जातात. अनंतचं काळचक्र हे नियतीप्रमाणे चालत असतं. हे सगळं समजून घेण्याची क्षमता ही आपल्या हातच आहे. सगळं देवांचे द्वार आपल्या हातच आहे. आत्मा हाच खरा परमात्मा आहे. तिथपर्यंत घेऊन जाणं म्हणजे ही साधन साध्य गुरुकृपेने सहज शक्य होतं. घोर अशा कलियुगात उद्धार करता येतो, वाल्याचा वाल्मिकी होता येतं. जर आपल्याला एक छोटासा संगतीने अनुभव आला तर परिवर्तन निश्चित होतं. बघा, परिवर्तन निसर्गाचा नियम आहे. आलेला काळ कोणाचा बसून राहत नाही. एखाद्या कष्टाचा काळ येतो, नंतर सुखद अनुभव येतात. एखादी पिढी घसरते, एखादी पिढी वर आणते, एखाद दुसऱ्या पिढ्या जगाचा उद्धार करते, तिसरी पिढी येते वाट लावून जाते. ते नियतीचे नियम आहेत. पदाच्या मागे कधी लागू नका. पद म्हणजे हे लोभाने भरलेलं असतं आणि त्यात भली मोठी पापं केली गेली असतात. प्रतिष्ठा सन्मान मिळण्यासाठी धडपड करणारे लोक ही वाईट असतात. त्यातनं वाईट भूमिकेतनच त्या गोष्टी घडत असतात. अध्यात्मामध्ये अशा गोष्टींना स्थान नाही. अशी साधना करा, अशा गुरूंवर प्रेम करा की पद तुमच्या मागे लागली पाहिजे.
असा परमेश्वर बजा की सिद्धी तुमच्या सेवेसाठी सादर असली पाहिजे. तुम्ही सिद्धीकडे पाहायला नको, कारण तुमचं फक्त परमेश्वरावरती प्रेम असलं पाहिजे. दिवसेंदिवस श्रीपाद प्रभूंवर, स्वामींवर तुमचं प्रेम असं झालं पाहिजे की क्षणभर देखील त्यांच्यापासून तुम्ही राहायला नको. अखंड स्वामींचं नाम घ्या, अखंड दत्तगुरूंचं नाम घ्या, अखंड श्रीपाद प्रभू बजा, त्यांना आवडा, वारंवार त्यांच्याजवळ तुम्ही रडा, अश्रू वहा. आपले अश्रू त्या प्रभूंच्या चरणांवरती अभिषेक झाला पाहिजे. दुःख कष्ट आल्याशिवाय परमेश्वर संगत मिळत नाही आणि यातून परमेश्वराचे अनुभव मिळतात. वारंवार ते म्हणता हम दयाने जिंदा आहे. अखंड साधन ठेवा नामाचं, ते कधीही विस्मरण करता कामा नये, कारण नामच आपल्याला तारणार, त्याशिवाय तारणारं कोणीच नाही. 21 तारखेला जो कार्यक्रम होणार आहे त्या कार्यक्रमाचं जर विश्लेषण जर केलं, 6:30 आपलं रुद्र चालू होणार आहे, लघुरुद्र त्या ठिकाणी होईल, दीक्षेचा कार्यक्रम होईल, बीज मंत्र स्वरूपात तुम्हाला गुरु बीज मंत्र देण्यात येईल, मार्गदर्शन होईल. पुढे एकदा सांगतो, तो दिवस कधी टाळू नका. ते स्थान महत्वाचं आहे. त्र्यंबकेश्वर महाराज बघा अनादिकालापासून त्या ठिकाणी स्थित आहेत. त्यांनी कोटी कोटी संत महानात्मे, जीव महानात्मे त्र्यंबकेश्वर महाराजांनी पाहिले असतील त्या स्थानावरून. आपल्या तिथून गणनाच नाही काही, पण त्या स्थानावर बसून त्यांनी खूप महात्मे पाहिले असतील त्र्यंबकेश्वर महाराजांनी, साक्षात शिवाने. अनेक जगतासाठी मोठमोठे साधू येऊन गेलेत, प्रभूंचा आशीर्वाद घेऊन कार्याला लागलेत. तसाच आपल्याला त्या ठिकाणी प्रभूंचा आशीर्वाद घेऊन आपलं कार्य बळकट करायचंय. स्वयं त्र्यंबकेश्वर महाराज आपल्या त्या गुरुदीक्षेला, त्या सोहळ्याला साक्ष असतील आणि तिथे मिळणार जी बीज मंत्र असेल तो अतिशय पॉवरफुल असेल. तिथून अद्भुत अनुभव तुम्हाला येतील. अनंत जन्मांचे पाप राशी जाळून भस्म होतील असा तो बीज मंत्र आहे. तुम्ही दत्त तत्वामध्ये स्थित व्हाल. सहज दर्शन दुर्लभ आहे, दत्तप्रभूंचे दर्शन होत नाही कोणाला, कलियुगात असंभव आहे. पण मंत्र जप सामर्थ्याने त्यांचा सहवास निश्चित आहे. ती शक्ती तुमच्या असेल. करणी बाधा तुम्हाला आजीवन लागू शकणार नाही असा तो दत्तबीज मंत्र आहे. आणि प्रभूंच्या सहवासाने दत्त महान आत्मे तुम्हाला आशीर्वाद द्यायला सहज येतील. जे दत्तमय झाले तुम्हाला ते कृपांकित करायला येतील, योग्य ते गुरु मिळतील, चालवून येतील. अद्भुत सामर्थ्य तुमच्यात प्राप्त होईल असा हा बीज मंत्र आहे. आणि स्वामींची सहज कृपा बीज मंत्र घेण्यावरती होणार आहे. तर ती सुवर्ण संधी आपण कोणी टाळू नये आणि या सुवर्ण वेळेचा आपण साक्षीदार व्हावं. स्वयं भगवान त्र्यंबकेश्वर महाराज त्या ठिकाणी आपल्याला आशीर्वाद द्यायला हजर असतील. आणि ही गुरु प्रणाली आहे. मगाशी मी बरेच वेळ म्हणतोय आमचे पंचकृष्ण आहेत. भगवान कृष्ण, भगवान दत्त महाराज, भगवान श्रीपाद श्री वल्लभ महाराज, भगवान नृसिंह सरस्वती स्वामी महाराज आणि भगवान श्री स्वामी समर्थ महाराज हे पंचकृष्णा समान आहेत. फार मोठी परमेश्वराचे अवतार आहेत, परमेश्वराचे अमृतपुत्र आहेत असं मला हरकत नाहीत. म्हणून आपण सर्वांनी या प्रणालीनुसार आपल्या आयुष्याचं कल्याण करून घ्यावं आणि या बीज मंत्र सोहळ्याला आपण सर्व कुटुंबासहित उपस्थित असावं. गुरुपौर्णिमा ही आपली पहिलीच आहे आणि ह्या गुरुपौर्णिमेला गुरु दीक्षेच्या रूपात काय हवं तर पुनश्च सांगतो, स्वामींवर एकनिष्ठ श्रद्धा ठेवा, अखंड नामस्मरणात राहा, स्वतःची कर्म चेक करून त्यात परिवर्तन आणा, स्वभाव बदला, अँगल ऑफ व्ह्यू, तुमचा जीवन जगण्याचा दृष्टिकोन बदवा. जगाला बदलवण्याच्या मागे लागू नका. जग हे रामाकडून कृष्णाकडून बदललं नाही, आपल्याकडून बदलेल का? तुमचा अँगल ऑफ व्ह्यू म्हणजे तुमचा दृष्टिकोन बदला, तुम्हाला जग बदललेलं दिसेल. सहनशील व्हा,
अध्यात्मामध्ये खूप सहनशीलून पुढे जावं लागतं. योग्य संगत तुमचं कल्याण करेल. आम्हाला गुरुदीक्षेच्या स्वरूपात एवढ्या गोष्टी पाहिजेत. आम्हाला कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नाही, लोभ नाहीये. तुमच्यात बदल व्हावा, तुमची कामं व्हावीत आणि परमेश्वराला हवा तसा शिष्य कसा असतो बघा. शिष्य कसा असावा, लाख करोडो लोक परमेश्वराला मानतात, पण परमेश्वराने त्याला मानलं पाहिजे. असं व्हा. देवाने आपल्याकडे पाहिलं पाहिजे विशेष नजरेने. देवाला तुमच्यापासून करमलं नाही पाहिजे असं साधन म्हणा. आम्ही आज आहे उद्या नाही. पण तुम्हाला जर भक्तीचा लळा लागला ना, त्या माध्यमातून तुमचं स्वतःच कल्याण तुम्ही करून घ्या. आम्ही काय करणार, फक्त तुम्हाला खाली पडले तर उठवण्यासाठी आत्मविश्वास देऊ. आत्मविश्वास दूर करून तुम्हाला त्या आध्यात्मिक पटलावर चालण्याचा आम्ही मार्ग मोकळा करू. आमच्याकडे एवढंच आहे, चालायचं तुम्हाला आहे. बोट धरून महाराज तुम्हाला या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये प्रावीण्य आणतील. क्षेत्र कठीण आहे, प्रचंड कठीण आहे. त्याचं कोड सुटत नाही. चांगल्या चांगल्या देवांना ऋषींना अजून कोड सुटलं नाही, तर आपल्याला कसं सुटेल. पण खरा गुरु जर सक्षम असला तर सगळ्या संभ्रम अवस्थेतनं बाहेर काढतो. नाना प्रकारची प्रश्न, संसारातल्या अडचणी या किती दिवस मांडणार. अडचणींच्या साहित्यानं तुम्हाला परमेश्वर दिसतो, मान्य आहे. पण आता ज्यांना काही आपण म्हणतो अज्ञानी आहे, म्हणजे याला काही अक्कलच नाहीये, अडाणी आहे, त्याचं शिक्षण झालं नाही असं म्हणतो. थोडंफार येऊन तुमचं इथं काहीतरी शिक्षण झालंय. आपण सर म्हणतो सुशिक्षित आहे, बरं याला काही थोडंफार येतं, शिकलेलं आहे. अध्यात्मात आल्यानंतर थोडंफार काही शिकून आले असेल तर देवाकडे काही मागू नका. देवाकडे जे लोक मागतात ते अज्ञानी असतात, त्यांना ज्ञान नसतं. खऱ्या ज्ञानी देवाकडे काही मागतच नाही. मागत असेल तर तो स्वयंभूण्याचं ज्ञान मागतो. या आध्यात्मिक पटलावर चालायचं कसं, कुठले कर्म करायचे, कुठल्या ज्ञान आम्ही सुखी होऊ, शांती होऊ, भवसागर तरुण जाऊ किंवा मोक्षपदाला जाऊ किंवा आमचं कल्याण होईल, असं कोणतं कर्म आहे ते सांगावं. त्यासाठी ग्रंथ चाळावीत, स्वतःचा अभ्यास स्वतः करावा. स्वामींसारखे गुरु आहेत, त्यांना भजावं. दूध मिठी मारावी चरणांना, खळखळून सांगावं, महाराज बाळाला जे दिलं ते मला द्या, स्वामी स्वतःला जे दिलं मला द्या. माझ्यात कुठं कमी आहे, कुठे कमी पडतोय, मला सांगा, मला मुक्त करा, मला मोक्ष द्या, मला परंपरेला पोचवा, माझं मूळ स्वरूपाचं दर्शन मला करून द्या. महाराज आता जाग आणलीये, तर ज्ञान द्या. आतापर्यंत अज्ञानासारखा फिरत होतो, परत जाग नव्हती, आता जाग आल्यावर देवा परमेश्वरा असं तू आमच्यापासून दुरावू नको. आता खरं जर आम्हाला ज्ञानाची फोड लागली तर ते अमृत पाज, आम्हाला तृप्त कर, परम शांतीकडे घेऊन जा. त्या अज्ञानाकडून आम्हाला ज्ञानाकडे वळव. आम्ही तुझे लेकर, तुमचा सांभाळ कर, संरक्षण कर. वारंवार स्वामींना प्रार्थना करा. यासाठीच मानवी जन्म आहे, इतर गोष्टींसाठी नाही मुळात. आणि न मागताच स्वामी तुमचा संसाराचा बोजा उचलत असतात. न मागता सगळं देत असतात. स्वामींकडे ज्ञान मागा, कार्य करा स्वामींचं. अनेक दुःखी पीडितांचे आश्रित बना. कुठलाच मोठेपणा घेऊ नका. सगळं श्रेय स्वामींना द्या. सर्व कर्म ईश्वरार्पण करा. स्वतः सिद्ध व्हा, अनेकांना सिद्ध बनवा. ज्ञानी व्हा आणि अनेकांना ज्ञानाची पाणपोई घालवा. ते कमी आहेत, सोंग फार आहेत, वैरेची रात्र आहे. किती कुठाने सरळ सरळ देव भेटत नाहीत. मंदिरात तो नाहीच नाही, फक्त तो क्षणिक कामापुरता मंदिरात असतो. आरती पूजन वगैरे तेवढंच. मंदिरात देव नसतोच. मन म्हणजे मनाला धीर देणारं मंदिर. तर देव कुठे तिथं? देवाचा निवास तीर्थांमध्ये नाहीये, कुठंच नाहीये. तो क्षणभरासाठी खरं विराजमान तो आपल्या अंतरात्म्यातच आहे.
हे सगळे बाह्यंतर जग निर्माण करून अंतर्जगात त्याचं स्थान आहे. ती सगळी स्टेप्स आहेत. देवारा, मंदिर, तीर्थ. खरा देव गुरूंच्या सानिध्यात आपल्या अंतरात्म्यातच आहे. अंतरात्म्याची ओळख जो करून देतो तोच खरा गुरु. देहाचे बंधन सोडण्यासाठी वारंवार जो प्रयत्न करतो तो खरा गुरु. देहाचे पोशिंदे ते खोटे गुरु. तुम्हाला देहाच्या कुठल्याही गरजा पूर्ण करून टाकल्यात. एक छोटासा अनुभव कारणीय असतो सतशिष्याला योग्य त्या गतीला जायला. मागून मागून काहीच मागू नका देवाकडे, न सांगता मिळतं. तुम्ही आमच्याकडे हात पसरवतात, हे द्या मला, ते द्या, ते द्या, हे द्या. किती कामं करायची मर्यादा. लाख लोकांमधून एखादा शिष्य देवाला आवडत असतो, त्याचं काही मागणंच नसतं. आणि अशा शिष्यासोबत देव असतात. म्हटल्यानंतर सुद्धा देव त्याची पूर्णता करून येतात. जो काहीच मागत नाही. आपल्या अकाउंटमध्ये काहीतरी बॅलन्स असला पाहिजे. ते परमेश्वरावरती ऋण ठेवलं पाहिजे. तुम्ही संकल्पित सेवा करून, कुठल्याही सेवा करून काही नाही काही मागतच असतात. समजा तुम्ही 1 कोटी जप केला तर तुमचे 50 लाख तर असेच काहीतरी गरजा पूर्ण करण्यात गेलेले असतात. एवढा 1 कोटी जप तर कोणी करत नाही आजकाल. लोकांचा बाजार येतो. एक माळ जमत नाही आम्हाला करायला. बॅलन्स कमी तुमच्या अकाउंट मध्ये, एकदम पुअर आहेत तुम्ही सगळे. भगवंताचा बॅलन्स कमवा, नामाचा बॅलन्स कमवा, जपा तपाचा बॅलन्स कमवा. असं काहीच मागणं नको. संकट येऊ द्या ना, तुमच्या कर्माचीच फळ आहेत ते. अखंड श्रद्धा निष्ठा जर ठेवली भगवंतावरती तर संकटाचा निशाण तोच करून देत असतो. कठीण जरी गोष्टी वाटत असल्या, हे अज्ञानपणे नाही कळत. आमचं बोलणं तुम्हाला कळत नाही हो. कळलं असतं तर मग कठीण कळतच नाही. आपण अज्ञानवासात आहोत. एकदा सांगतो, 21 तारखेला जो कार्यक्रम होईल, या कार्यक्रमाला आपण सर्वांनी उपस्थिती प्रार्थनीय आहे. एक संधी एकच आहे, ते परत परत येत नाही. 1000 लाख कामं महत्वाची सोडून त्या ठिकाणी यावं आणि गुरुपद स्वामींचं घ्यावं, बीज मंत्र घ्यावा. लघुरुद्र झाल्यानंतर कार्यक्रम असेल आणि त्या दिवसाचं मार्गदर्शन हे तुमच्या आयुष्याला कलाटण्यात येणार असेल. एक छोटासा संघ तुमचं आयुष्य बदलून देणार असेल. अधिक वेळ घेत नाही. झालेलं माझं हे मार्गदर्शन मी श्री स्वामी समर्थ चरणार नमस्कार करतो. श्रीपाद श्री वल्लभार नमस्कार करतो. पश्चात नवसत्र घेऊया. झालेली सगळी सेवा प्रभू चरणी अर्पण. श्री स्वामी समर्थ.